मंडळी आज आपण चाललोय डेगमा. देवडी सांगवीच्या समोर असतो डेगमा. डेगमा नंतर आपण चाललोय कान्होलीबारा. कान्होलीबारा ते शिवटेकडी पासून आपण जाऊ डॅम. कान्होलीबाराच्या डॅम नंतर जाऊ आपण चौकी नंतर जाऊ आपण केडझरचं मंदिर. हा आपला पूर्ण रुटीन आहे. आपले सवंगडी इतके सोबत आहे सगळे बढिया पैकी. तर आज आपण एक्सप्लोर करू इतका पार्ट. मित्रांनो, हा रोड आहे झिलपीवाला आणि हा आहे कान्होलीबारा जाणारा मार्ग. ठीक आहे, या रोडने तुम्ही कान्होलीबारा जाऊ शकता आणि या रोडनी झिलपी. तर तुमचे 2 रोड आहे. झिलपीवरून तुम्ही झिलपी वॉटरफॉल होतो, एक सलाई मेंढा तेलगाव आहे तुमचं. 2 रूट असा पडतो तुम्हाला. ठीक आहे, आणि हा आहे कान्होलीबाराचा रोड. मित्रांनो, तुम्ही थोडा बेडच्या बाहेर निघा, तुमच्या आजीची गांड निघा थोडंसं बाहेर आणि फिरायला जा. पबजी खेळल्याने मजा नहीं है जीवनात. ठीक है, थोड़ा बाहर निकलना पड़ेगा. पबजी में मजा नहीं है. थोड़ा बाहर जाओ, निकलो, घूमो, एन्जॉय करो. बघू शकता मित्रांनो, इथे बोटिंगचं पण हे आहे. जर तुम्हाला बोटिंग करायची असेल, काही करायची असेल तर जाता नाही त्या रोडानी. ट्विन लेक इस्टेट पण लागेल तुम्हाला एक. मित्रांनो, खूप सुंदर व्ह्यू आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तो रोड फॉलो करावा लागेल आणि यावं लागेल. खूप सुंदर व्ह्यू आहे आणि अतिशय सुंदर व्ह्यू आहे. असं बघू शकता, पूर्ण हिरवळ आहे आणि जंगल लागणार आहे आपल्याला. समोर पशु पक्षी सगळंच दिसणार तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, कसं रम्य वातावरण आहे आणि किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि हा एक फार्म हाऊस लागेल आपल्याला. अतिशय सुंदर असा फार्म हाऊस आहे. बघू शकता, जसं आपण मूवीज मध्ये वगैरे बघतो असंच आहे. आणि आता आपल्याला जंगल लागणार आहे आणि आपण त्या जंगलामध्ये डेगमा वॉटरफॉल मध्ये जाणार आहे. तर आता या आपण बघू आता तिकडे काय आहे काय नाही. आज तो आपण एक्सप्लोर केलाच पाहिजे, नाही करूनच घेऊ नक्की. आणि सगळे मित्र सोबतच आहे आपल्या. आता आपल्याला जंगल लागत. समोर तुमच्या अतिशय सुंदर असं जंगल लागलेलं आहे. किती सुंदर म्हणावं, काय व्ह्यू आहे यार, काय म्हणा. आपल्या नागपूरमध्ये पण अशा खूप सुंदर सुंदर जागा आहे. आपण बाहेरची गोष्ट करतो पण नागपुरात पण किती सुंदर अशी जागा आहे. बघू शकता तुम्ही. आणि काय तो हिरवागार जंगल, बाप रे बाप, अतिशय सुंदर. कारण की रोडच तसा असल्यामुळे गाडीची गाडी लागणं आवश्यक आहे. थोडा तुमचा बॅलन्स बिघडतोय पण ठीक आहे. या गोष्टीतच मजा आहे खरं. जंगल बघा किती अतिशय हिरवगार आणि सुंदर. सगळ्या स्टुडंट्सना सगळ्यांनी बाहेर निघा, थोडा फिरत चला. स्टुडंट्सला सगळ्या लोकांना, लेडीज, जेंट्स, किड्स, ऑल एव्हरीथिंग, ऑल पीपल्स, प्लीज गो अँड स्टे सेफ. बघू शकता मित्रांनो, किती सुंदर असा व्ह्यू आहे. पूर्ण हिरवळ आहे आणि काय सुंदर असा जंगल आहे. हिरवाकांचा जंगल आहे. म्हणून म्हणतो या सगळे मित्रांनो, थोडं बाहेर चला, फिरत चला. नागपुरात खूप सुंदर जागा आहे. अतिशय सुंदर जागा आहे नागपुरात. या निघायच्या बाहेर निघावं लागेल आपल्याला. रोड जातो हा आपला लेफ्ट साईड पडेल. इकडल्या साईडनीच जायचं आहे. इकडूनच आपला कान्होलीबारा रोड निघेल. ठीक आहे, लेफ्ट साईड ना की राईट साईड. बघू शकता मित्रांनो, काय मस्त व्ह्यू आहे. रम्य असं वातावरण आणि त्या वातावरणात एकांत, शांत. वाघ वगैरे पण निघायची भीती असते पण इकडे. वाघ काही सांगता येत नाही. आता मधात 2 रानडुकरं दिसले होते. व्हिडिओ शूट नाही करू शकतो रानडुकरांचा मी. दोन्ही साईडने जाणार आहे आपण. हा बॅक साईड आहे डॅमचा आणि तिकडून गावाकडून एक फ्रंट साईड आहे. आपण दोन्ही साईडनी गावाचा डॅम एक्सप्लोर करणार आहे आणि जवळच आलं डॅम. बघू शकता तुम्ही. कान्होलीबारा म्हणजे मुख्य माझं गाव आहे. 20,000 पब्लिक तर नाही शकत. 20,000 जवळपास आहे. 20-30,000 पब्लिक आहे गावाला. गाव तसं मोठं आहे, खूप अतिशय सुंदर आहे. गावात पण आपण जाणारच आहे शेवट. पण पहिले आपण अतिशय सुंदर असा डॅम बघून घेऊ नंतर मी करून घेऊ. ठीक आहे, बघा हा आला आहे आपला डॅम. कान्होलीबाराचा डॅम आलेला आहे आपला. बघू शकता पाण्याची मात्रा वाढलेली आहे. कारण की पाण्याची मात्रा म्हणजे पाऊस झालेला आहे चांगला, जोरदार पाऊस झालेला आहे. मात्रा तर वाढेल पाण्याची. गाई पण दिसलेल्या आपल्याला. सुंदर असा डॅम. पाण्याची मात्रा खूप जास्त वाढलेली दिसत आहे मला. ती वाढणारच आहे मला. काही झालं तरी तिकडे पाण्याचं लेवल वाढतं. बघा किती घाण केली आहे लोकांनी इथे येऊन. तर पाणी पण कचरा बाहेरच फेकतो. तर हे एक उदाहरण आहे तुमच्यासाठी. हे एक उदाहरण आहे. पाणी कसा कचरा बाहेर फेकतो बघा. चला त्या झोपडीमध्ये. तर नमस्कार मंडळी,
आता आपण आलोय कान्होलीबारा डॅम. कान्होलीबारा डॅम एक्सप्लोर झालेला आहे. हे आपले मित्र आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि किती मोठा डॅम आहे. बघू शकता तुम्ही. आणि या गोडसा शिवान पण आहे. बघू शकता मित्रांनो असा किती सुंदर असा डॅम आहे. हा ओव्हरफ्लो पाहायला आलो होतो मी कान्होलीबारा. तर मित्रांनो आपण आलो आहे कान्होलीबारा माझ्या गावाला. तर लेट्स गो. आता आपण गावावरून जाणार आहोत शिवटेकडी. अतिशय आता सुंदर गाव आहे माझं हे. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं गाव आहे. गावामध्ये पण विकास झालेला आहे, असं काही नाही झालेला आहे म्हणून. आता चाललोय आपण कान्होलीबाराच्या मंदिरामध्ये. शिवटेकडी राईट साईडला आहे. बोर्ड दिसेल तुम्हाला. टाकळघाट रोडवरच आहे. टाकळघाट खूप समोर झालं पण आपण तो रोड म्हणू शकतो. टाकळघाट रोड जसं आपण हिंगणा रोड म्हणतो तसं सगळं एक टाकळघाट रोड. इथून आपला शिवटेकडीसाठी रस्ता चालू झालेला आहे. राईट घेऊन दस राईट घेऊन आपण सरळ जाणार आणि एक शिवटेकडी लागणार आपल्याला. असा व्ह्यू आहे. राम राम बाबाजी. राम राम. राम राम. गावातले लोक खूपच गोड असतात. काही म्हणा पण गावातले लोकच असतात. बघा मी आता राम राम म्हणणार ते राम राम काका. राम राम. काकाने भाव नाही दिला कारण की काकाचा मूड ऑफ आहे. काकूनी काही दिलं नाही त्यांना म्हणून काकाचा मूड ऑफ आहे. चला बघू शकता व्ह्यू. गावामधली बैलबंडी सोबतच बैलबंडी आलेली आहे. आपण असं दूर निघालेलं आहे आता फिरायला मस्तपैकी. अतिशय सुंदर. काका शेतामध्ये आलेला आहे फवारणी करण्यासाठी. आपलं सामान काढत आहे. गावातली बैल आले आपले. वासरू आलं. गावातलं आयुष्य खूप सुंदर आहे खरं म्हणजे तर बघायला गेलं तर. पीस मिळतोय तर गावाला मिळेल. खरं तर गावामध्ये खूप काही गोष्टी जे अवेलेबल असतात. जे शांतता आहे. सगळ्या गोष्टी निवांत आहे. एक नेचरमध्ये आपण चांगल्या गोष्टीमध्ये जातोय. सिटीमध्ये तोच आवाज, किलकोट, गाडीचा आवाज इतकं काही खास नाही आहे सिटीमध्ये. आपलं गावामध्ये एक मस्त सुंदर हे आहे. आता आपण इथून गाडी टाकणार आहे पाण्यामधून. राम राम. सुंदर असं व्ह्यू आहे. बघू शकता तुम्ही. इथून आपल्याला रोड क्रॉस करायचा आहे. बघू शकता किती सुंदर असं पाणी आहे. बघू शकता मित्रांनो किती असं सुंदर व्ह्यू आहे हा. आणि इकडे आपली शिवटेकडी आहे वरती. आणि हा रोड जाणार आहे. आणि पाहू शकता हा पाणी ओव्हरफ्लो झाला आहे रोडावरून. किती असं सुंदर दिसत आहे. बघू शकता मित्रांनो किती सुंदर असं व्ह्यू आहे. काय ते पाणी आणि ते पाण्याचा आवाज. गाणमस्ती सुरू आहे इकडे मित्रांनो. चांगली गाणमस्ती चालू आहे. एकामेकाची गाण घेण्याच्या मागे चालू आहे. त्यांचे हेपाडे चालू आहे. काही ना काही हेपलनी चालू राहते. कुठे काही करत राहते माहिती आहे तुम्हाला. एकामेकाला ढकलणं काही करणं. चिला आहे पाण्यामध्ये म्हणून पाय. चला मित्रांनो आता आपण चाललो आहे शिवटेकडी. आता एक चढाव आलेला आहे. ठीक आहे. चढाव आलेला आहे. आपण हा चढाव चढणार आहोत. आता गाडीनेच चढू का ते वाद नाही. रमणीय असं सुंदर वातावरण आहे की बघू शकता इथे. दाखवत आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे की शिवटेकडीमध्ये काय आहे काय नाही. बघू शकता माझं मुख्य गाव म्हणजे कान्होलीबारा. त्या गावामध्ये शिवटेकडी. बाहेर आपण गाडी लावू आणि अंदर जाऊ. आपण शिवटेकडे आलेलो आहे. शिवटेकडीमध्ये बघू शकता किती मस्तपैकी केळाचे झाडं लागलेले आहे. इकडे पूर्ण झाडच झाड आहे. पूर्ण टेकडी असल्यामुळे खूप सारे आधीपासून झाडं होते. या टेकडीमध्ये आपण महादेवाची मूर्त बघणार खूप मोठी अशी अवाढव्य उभी केलेली आहे मूर्त. तर मी तुम्हाला चला पहिले मूर्त दाखवायला नेतो. बघू शकता तुम्ही ते सुंदर असा व्ह्यू आहे. बघा दर्शन झाले श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटचे आपले. बघू शकता किती मोठी भव्य सुंदर मूर्ती आहे.
बघू शकता तशी भव्य सुंदर मोठी मूर्त आहे. तर आपण वरती चढू. हर हर महादेव शिवशंभो. हर हर महादेव, हर हर महादेव. बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. आहा. हर हर महादेव. शिव तिकडे मंदिर आहे आपलं, तिकडे मंदिर आहे आणि इकडे मूर्त आहे खूप मोठी. तुम्ही व्ह्यू बघा आणि इतकी सुंदर शांतता, इथे काही आवाज नाही, अतिशय सुंदर. सप्तऋषी स्थापना झालेली आहे इथे. सप्तऋषी बसलेले आहे या गुफेमध्ये. बघू शकता अतिशय सुंदर. मंदिरामध्ये शिव टेकडी बघू शकता, किती सुंदर असं मंदिर आहे. शिव टेकडी परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. खूप सुंदर असं टेम्पल आहे. नंदेश्वर महाराज आलेले आहे आपले. आणि हर हर महादेव शिवशंभो. शिव 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 शिव. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव शंभो. पण असा एक रस्ता आहे जो पायऱ्याने येणं जाणं करू शकतो आपण शिव टेकडीला. बघू शकता. आमचा नाश्ता चाललेला आहे मस्तपैकी. समोसा आणि ब्रेड पकोडा सगळे ठुसत आहे मस्तपैकी. सगळे मस्तपैकी. झाडेचा तर माहोलच आहे, वेगळाच आहे, भाऊचा माहोल असतात. तर असा हा व्ह्यू होता. आपण शिवटेकडी एक्सप्लोर केलेली आहे. शिवटेकडीमध्ये महादेवजी मिळाले आपल्याला, अर्धनारेश्वर. बोला पंचमुखी गिरजा पार्वती हर हर महादेव.